दरवर्षी जगभरात भारताविषयी वाटणाऱ्या अभिमानात वाढच होत आहे. आज भारतात कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचतो असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. हमारा देश सब क्षेत्रों में आगे बढ़ रहा है, ये हम देख रहे हैं. आर्थिक स्थिति भी हमारी, हम 5वें नंबर पर 10वें से ऊपर उठकर आ गए. इकोनॉमी, डिजिटल टेक्नोलॉजी का हमने उपयोग किया गरीबों के कल्याण में. सारी योजनाएं नीचे तक पहुंची, उसके लाभ, ये सारी बातें हमने की. स्टार्टअप्स की क्रांति जैसे हो गई सभी क्षेत्रों में, केवल टेक्नोलॉजी में नहीं, कृषि हो, स्पेस हो, डिफेंस हो, सर्वत्र ये प्रगति भी हमने देखी है. नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतानं केलेलं G20 शिखर परिषदेचं यशस्वी आयोजन ही विशेष बाब असून या परिषदेच्या माध्यमातून विविध देशातल्या लोकांना भारताच्या वैविध्याची ओळख झाली असं त्यांनी सांगितलं. या परिषदेच्या माध्यमातून भारताचे राजनैतिक कौशल्य आणि ख्याती जगासमोर अधोरेखित झाली असं त्यांनी म्हटलं आहे. प्रतिवर्ष भारतीयों का गौरव दुनिया में बढ़ रहा है. दानवता पर मानवता की पूर्ण विजय का ये जो विजय पर्व अपना विजयादशमी है, इस वर्ष की विजयादशमी में भी हम ये अनुभव कर रहे हैं. जैसे G20 की परिषद यहां पर हुई, वो तो प्रतिवर्ष होती है, लेकिन यहां पर हुई, उसके एक विशेषता रही. उस परिषद में हमारे भारतीयों के आतिथ्य की बड़ी प्रशंसा हुई. उसका पहली बार उन्होंने अनुभव किया. हमारे विविधता की सजी संस्कृति का गौरव उन्होंने अनुभव किया. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत भारतानं 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर झेप घेतली असून भारतात स्टार्टअप क्रांती झाली आहे असंही भागवत म्हणाले. चांद्रयान मोहिमेसह अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाल्याचंही त्यांनी सांगितलं. जगात आणि भारतात असे काही लोक आहेत ज्यांना भारताची प्रगती व्हावी अशी इच्छा नाही, त्यामुळे ते समाजात तेढ निर्माण करत असतात. केवळ विरोधासाठी विरोध हे त्यांचं तत्वज्ञान असून यामुळे देशाचं नुकसान होत आहे असंही भागवत म्हणाले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत असून येत्या 22 जानेवारीला रामलल्ला मंदिरात विराजमान होतील आणि या दिवशी देशभरातल्या सर्व मंदिरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक असून सर्व जाती आणि पंथांना सामावून घेणारी आहे. आपले पूर्वज समान असून सर्वसमावेशक संस्कृतीचा स्वीकार हाच आपल्या एकतेचा आधार असल्याचं भागवत यांनी स्पष्ट केलं. राष्ट्राची एकता आपलेपणाच्या भावनेतूनच निर्माण होते असंही त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेल्या संविधानाच्या चौकटीमुळे देशाची प्रगती झाल्याचं ते म्हणाले. आपापसातील वादांमध्ये समाजानं अडकून पडता कामा नये असंही भागवत यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ संगीतकार शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीसाठी शांतता हा जागतिक शांततेचा मूलमंत्र असल्याचं सांगून शंकर महादेवन म्हणाले की भारतात याचं प्रत्यंतर नेहमीच येतं. कोई भी आप धुन लेंगे तो उसके पीछे साइलेंटली खड़े हैं उसके सरगम, जो एक गीत को जान देती है और वो गीत को गीत बनाता है. जब मैं स्वयंसेवक को देखता हूं, वो देश में कोई भी घटना हो, कोई भी प्रॉब्लम हो, कोई भी ओकेजन हो, जब जरूरत है वो भी पीछे खड़े होके साइलेंटली अपने देश के लिए काम करते हैं. अगर हम कहेंगे कि हमारा देश एक गीत है, तो हमारे जो स्वयं सेवक हैं वो उसके पीछे के सरगम हैं जो गीत को जान देते हैं. या कुंदेंदु
तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमाला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात पथसंचलनानं प्रारंभ झाला। त्याआधी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत आदरांजली वाहिली। शस्त्रपूजन, पथसंचलन, ध्वजारोहण, घोषवादन, कवायत, सामूहिक गीत आणि मग सरसंघचालकांचं मार्गदर्शन हे कार्यक्रम झाले। दरम्यान दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या हस्ते 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात करण्यात आली होती।